पुरस्कार देतोय. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या स्पर्धेसाठी जे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत, पुरस्कर्त्यांशिवाय सर स्पर्धा होणं कठीण आहे. आपण सध्याच्या घडीला चांगलं प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहेत पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून. नवीन जी डांगे जे रेफ्रिजरेटर आपण पाहतोय, जे फ्रीज पाहतोय, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं पाहायला मिळत आहेत. जे बेस्ट बॉलरसाठी दिसतंय ते कूलर आपण, आणि स्पोर्ट्स सायकल, त्याच वेळी जी बाईक जी आयोजकांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली पाहायला मिळते. कारण क्रिकेट म्हटलं की पाठबळ खूप महत्वाचं असतं, आर्थिक पाठबळ. आणि या याराना फॉरेवर ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने चांगलं काम केलेलं पाहायला मिळतंय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जे प्लेअर ऑफ द बेस्ट गोलंदाज, बेस्ट फिल्डर किंबहुना उत्कृष्ट या स्पर्धेतील मालिकावीर, त्याच्यासाठी जे ट्रॉफीज आपण पाहतोय तज्जुभाई डबीर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, थोडस फास्ट घ्या. आणि जी छोटी मुलं आहेत ना, जो छोटे बच्चे, थोड़े से बाहर रह जाओ, क्योंकि अपन को फाइनल का मुकाबला खेलना है. समीर जी दर्जे आणि दिलदार जी नाटकर यांचं देखील आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सर या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि खास महत्वाचं अरकान मुकादम प्लस हसनजी मुसा, जे पहिले क्रमांकाचं पारितोषिक आहे ना, ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं पाहायला मिळते. आणि ऐमान प्लस मोहम्मदजी हुसेन मुसा यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. उस्मानभाई बापू कागदी प्रथम क्रमांकाचं ते चषक आपण पाहतोय, ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं पाहायला मिळतंय. आणि तज्जुभाई डबीर यांची खूप मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये. कोणीतरी साथीदार असावा ना, साथीदार असून हा गेम चांगला व्हावा या पक्षाने साऱ्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आणि याराना करने का निर्णय लिया है। दो अनुभवी बल्लेबाज मैदान के ऊपर नमूदार होते हुए पावर प्ले का पहला ओवर, दो ही खिलाड़ी दायरे के बाहर हमें नजर आते हुए, डीप एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑन पर, और दायरे के अंदर अब 9 खिलाड़ी नजर आते हुए हमारे साथ हमारे काबिल दोस्त नरेश शेठ जुड़ते हुए। पहली ओवर और पहली ओवर का बहुत ही खूबसूरत शुरुआत की है गेंदबाज। बघा ना सर, मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही खेळाडू आपण पाहिलेत ना, तर 40+ खेळाडू आहेत. फार वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. जिथे स्ट्राईक एंड वरती आपण सरफराज बंदरकर आणि त्यांच्या साथीला अदनान कागदी संघाचा सरसेनापती पाहतोय. अगदी खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल
यावेळेस लिडिंग एज एका हातानं कॅच घेण्याचा प्रयत्न, खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळालेत. अगदी या बॉलवरती एक धावाली धावसंख्येचा श्री गणेशा एक या आकड्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे सर त्यावेळेस तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा रोह्यामध्ये करत होतात. सध्याच्या घडीला 2-3 वर्षे तुम्ही नाही आले तिकडे, परंतु त्यावेळेस मी एक साधा कॉमेंटेटर होतो, परंतु रोहेकरांना प्रेम दिला आणि तो प्रयत्न माझा सफल थोडासा ठरलाय. निश्चितपणे पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल, जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती हुसेप्पा दाखवे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असफल ठरला. अदनानसाठी कॅश प्राइज आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. षटकाराच्या हॅट्रिक साठी तज्जुबाई डबीर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि सर्फराज बंदरकर यांच्यासाठी तज्जुबाई डबीर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. सर या स्पर्धेबद्दल थोडस तुमच्या भाषेत मनोगत व्यक्त केलं तर खूप चांगलं होईल. असद भाई नाडकर इनके माध्यम से दोनों ही टीमों के हर खिलाड़ी के लिए लगातार 3 चौके, लगातार 3 छक्के और लगातार 3 विकेट के लिए कैश प्राइज 1500 रुपए। काफी आक्रामकता से हुई है और आक्रामकता इज द बेस्ट डिफेंस ऐसा कहा जा सकता है। अदनान 7 के निजी स्कोर पर खेलते हुए रनों की संख्या आगे बढ़ती हुई। एक नवीन प्राइज आलेला आहे। शाहिद डांगे यांचे कॅप्टन सरफराजी बंदरकर यांना हॅट्रिक षटकारसाठी 1000 रुपये आणि त्यांचे प्रिय मित्र अदनान कागदी यांना 1000 रुपये हॅट्रिक 6 साठी। क्या बात है, मोहम्मद स्पोर्टची सर्वा शाहिद डांगे यांच्याकडनं कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळतंय। पुढचा बॉल अदनान कागदी, ओ स्मॅश केलाय, कार्पेटच्या आधारावरती चेंडू खेळलाय। त्याचवेळी पाहुण्यांचं आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे रोशनजी पवार सरांचं आगमन झालेलं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय। त्यांना देखील आपण विनंती करतोय की सर व्यासपीठावरती तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल सरचं मनपूर्वक स्वागत। मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, जिथे 9 धावा धावफलकावरती आल्यात। पहिला षटकाचा खेळ देखील संपलाय। हुसेप्पा दाखवे संघाचा संघ नायक नव्हे तर संघाचा संघ मालक पहिल्याच षटकामध्ये आलेला पाहायला मिळाला। अगदी दैदिप्यमान असा सोहळा आपण पाहतोय या रायगड जिल्ह्यामध्ये। म्हटलं ना की रायगड जिल्हा हा क्रिकेटच्या पंढरीसाठी जाणला जातो। इथे खूप सारे क्रिकेटर्स घडले रायगडमध्ये आणि रोह्याचा विचार केला ना तर एक अष्टमी मोहल्ला असं एक गाव आहे की तिथे हिरे शोधले जात आहेत, कारण तिथे चांगले चांगले क्रिकेटर्स आपल्याला नेहमी पाहायला मिळाले। पाठची 10 वर्ष आपण पाहिले तर जो स्ट्राईक एंडवरती खेळणारा आपण सरफराज बंदरकर पाहिला आणि बरेचसे खेळाडू असतील की ते सातत्याने रोहा तालुक्याचं नाव साता समुद्रापलीकडे नेत असतात। अगर लगातार 3 चौके, लगातार 3 छक्के और विकेट हैट्रिक लेते हैं तो आदरणीय असद भाई नाडकर इनके ओवर से 1500 रुपए का कैश प्राइज दोनों ही टीमों को दिया जाएगा। थोड़ा स्पीड अप 6 बज चुके, मैं भी यही कह रहा था। जो गेंदबाजी करने वाली टीम है ना, उनके ही जान हालत में आ जाएगी, क्योंकि जितना वक्त आप पहले सत्र में लेंगे उतनी ही दिक्कतें आपको दूसरी इनिंग में देखने को मिलेंगी। हम यहाँ से हमेशा वही कहते हैं कि स्पीड अप करना है। लेदर बॉल क्रिकेट आप अगर आप देखें तो पटाख से हो जाते 20 पूरा। इसी के साथ पारी की दूसरी ओवर 9 रन बने हैं बगैर किसी विकेट खोए। पावर प्ले का दूसरा ओवर दायरा हटता हुआ 3 खिलाड़ी सर्कल के बाहर नजर आते हुए। बढ़िया उछाल गेंदबाजी में, और गेंदबाज यही जानते हैं कि जो अनुभव है, अनुभव के सामने अगर आपको अच्छी गेंदबाजी करनी है तो सही दिशा, सही लाइन और सही लेंथ के साथ करनी होगी। एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट। सरफराज बंदरकर स्ट्राइक रेंज पर अपनी निजी 2 के
एक के योगदान पर खेलते हुए व्हाइट का इशारा था अंपायर द्वारा। क्रिकेट स्कोर बुक में अगर ये बात करें तो अब जो बल्लेबाजी हो रही है 5 और प्रति पारी के मुकाबले में कम से कम 55 या 60 तक जाने की कोशिश करेगी शीतसर। सर तसं पाहिलं ना तर समोरचा खेळाडू पाहिला ना की सरफराज बंदरकर त्याच्याकडे खूप चांगला अनुभव आहे। म्हटलं जातं की क्रिकेट हा अनुभवाच्या जोरावरती सुद्धा खेळला जातो, त्याचं उत्तम उदाहरण आपण सरफराज बंदरकरला पाहतोय। युवा जोश आणि अनुभव यामधली ही लढाई आपल्याला पाहायला मिळते। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असफल ठरला, त्यानंतरची लेग बाईच्या स्वरूपाची एक धाव, एकंदरीत धावफलक हे 13 या आकड्यावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतंय। स्ट्राईक एंड वरती अदनान कागदी पाहायला मिळतोय, रोयाचा आणखी एक सुपरस्टार। अदनान कागदी म्हटलं ना की आग ओकणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमी आपण पाहिली आहे, कारण त्याच्या बॅट मधून एखादा फटका येतो ना टक कसा आवाज येतो, कारण ते परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस त्याचे फटके नेहमी पाहिले जात आहेत। त्यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, सन्मान दिलाय। थेंबे थेंबे तळेसाचे किंबहुना 1-1 2-2 धावसंख्येने आपलं धावफलक पुढे न्यायचं। जे धावफलकावरती सध्याच्या घडीला धावा ह्या 12 या आकड्यावरती दुसरं षटक चालू आहे, जिथे दुसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत। गोलंदाज साहिबला आपण पाहतोय। पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर पद्धतीने चेंडू टाकला गेला। अगदी क्रिकेटमध्ये या गोष्टीला महत्व यासाठी दिलं जातं की तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्व दिलं जात नाहीये, तुमच्याकडे टप्पा किती चांगला आहे या गोष्टीचा जास्त विचार केला जातो सध्याच्या क्रिकेटमध्ये। आणि तजुबाई सध्याचं क्रिकेट पाहिलं ना की 1-2 षटकार येतो आणि इन्स्टावरती एक रील पोस्ट होते आणि त्यानंतर स्टार होतो आणि ती मॅच कधी कधी हारलेली सुद्धा असते। यावेळेस सुद्धा डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय, इथे थोडासा आवाज येतोय कारण प्रेशर शेवटच्या मॅच मध्ये थोडासा नाईक सर प्रेशर असतो आणि ते प्रेशर झेलायची ताकद देखील आपल्यामध्ये असली पाहिजे। कॅप्टन साठी अर्थात शाहिदजी डांगे यांच्याकडून सरफराज बंदरकर यांच्यासाठी त्यांचे शहागीर आहेत ते कदाचित म्हणजे ज्युनियर त्यांच्या तालमीत झालेले ते खेळाडू आहेत आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज आलंय म्हणजे गुरु चेल्यासाठी चेला गुरुसाठी प्राइज लावतोय असं। पुढचा बॉल लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि अदनान कागदीसाठी प्रिय मित्र मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस अर्थात त्याच्यासाठी हॅट्रिक साठी 1000 रुपये षटकाराच्या। जिथे 12 चेंडूचा खेळ संपला म्हणजे काय तर 2 षटक संपले गेलेत। आता कुठेतरी जशी जशी मॅच संपत जाईल ना तसं तसं चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळेल, कारण एखादी स्पर्धा ज्यावेळेस सर संपन्न होते ना त्यावेळेस असं वाटतं की अजून ही स्पर्धा 2-4 दिवस असावी, कारण त्या स्पर्धेचा आनंद आणि त्या मध्ये केलेली मजा आणि समोर दिसणारे जे आयोजक आहेत ना त्यांची मेहनत या साऱ्या गोष्टी आपल्याला या क्रिकेटच्या मैदानावरती जरूर पाहायला मिळत आहेत। पर की शुरुआती ओवर में मात्र 9 रन आए थे, लेकिन दूसरी ओवर में कुल मिलाकर शाहिम ने कमाल की गेंदबाजी की है, मात्र 3 रन दिए हैं और सफलता हाथ में नहीं लगी तो क्या हुआ। आपकी अगर गेंदबाजी अच्छी हो तो वही सफलता होती है। हर पर्वत पे मणिमाणिक नहीं होते, हर हाथी के सर पर मुक्ता मणि नहीं होते, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते और हर गांव में सरफराज बंदरकर जैसे खिलाड़ी नहीं होते, लेकिन वो चांद है और ये सामने सूरज। हुजैफा दाखवे हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम, नवीद भाई डांगे जिन्होंने रेफ्रिजरेटर हमें स्पॉन्सर किया है उनके माध्यम से। कमाल की गेंदबाजी हो रही है, ये कमाल की गेंदबाजी हो रही है। तो आपला पॅड येऊ दे इकडं वरती, तो पॅड मैन ऑफ द सीरीज के लिए जो रेफ्रिजरेटर दिया गया है नवीद भाई डांगे इनकी ओर से उनका भी हार्दिक हार्दिक आभार है। उसी के साथ साथ पहली इनामी राशि जो हमें स्पॉन्सर की गई है आदरणीय अरकान भाई मुकादम और हसन भाई मूसा इनके माध्यम से 30,000 रुपए, उनका भी हार्दिक आभार है। आईमान मुकादम और मोहम्मद हुसैन मूसा साहब इनकी ओर से दूसरी इनामी राशि 20,000 रुपए।
उसी के साथ साथ सम्मान चिन्ह बाबा किंग इनकी ओर से, उस्मान भाई बापू कागदी इनकी ओर से फर्स्ट नंबर की ट्रॉफी हमें प्रोवाइड की गई, उनका भी हार्दिक आभार। द्वितीय क्रमांक की ट्रॉफी हमें दी गई है फरहान भाई पानसरे और रमीज भाई शेटे इनके माध्यम से बाइसिकल दी गई है। तजु भाई डब्बीर इनकी ओर से मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी और बेस्ट बैटर, बेस्ट फील्डर, बेस्ट बॉलर की ट्रॉफी दी गई है, उनका भी हार्दिक हार्दिक आभार है। उसी के साथ साथ दूसरी नंबर की इनामी राशि की ट्रॉफी हमें दी गई है एजू भाई अनीस भाई वरवंडे इनकी ओर से दूसरी नंबर की चमचमाती ट्रॉफी हमें स्पॉन्सर गई है, उन सभी का हार्दिक आभार। लेकिन गेंदबाजी कमाल की हो रही है भाई, कितने डॉट बॉल इस ओवर का चौथा डॉट बॉल, पहले ओवर के 3 डॉट बॉल, पहले ओवर में कुल मिलाकर 3 डॉट बॉल, दूसरी ओवर में 4 डॉट बॉल और तीसरी ओवर में भी 4 डॉट बॉल, कुल मिलाकर 11 डॉट बॉल हुए हैं। सर कहां पर देखेंगे 11 डॉट बॉल शीत सर? उझिप्पासाठी कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळतंय। सियाबजी किरकिरे यांच्या माध्यम त्या नोटा आपल्याला पाहायला कुठेतरी कमी मिळत आहेत, कारण ज्या पद्धतीनं तोंडाने बोलणं टेबलावरती पैसा ठेवणं हे कुठेतरी वेगळं थोडंसं दिसतंय आणि तज्जुभाई डबीर यांच्या टेबलावरती पाहायला मिळतात। पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती आपण अदनानला पाहतोय, क्या बात आहे, काय गोलंदाजी करतोय, संघाचा महत्वाचा खेळाडू ऍज अ ऑलराऊंडर म्हणून सातत्याने त्याची ओळख आपण नेहमी पाहिली आहे। संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आता मात्र आपण पाहिलं तर 3 षटकाचा खेळ संपला, 18 चेंडू संपलेत, धावफलकावरती धावा केवळ आणि केवळ 16 अशी धावसंख्या धावफलकावरती। इकडे मुजीबभाई आलेकर थोडेसे टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु या स्पर्धेने एक गोष्ट सांगितली की 70 वर्षाचा देखील व्यक्ती क्रिकेट खेळू शकतो। 53-54 किंबहुना 70 वर्षे त्यांना झाले असतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी 38-40 सेल्सिअस डिग्री मध्ये उभं राहणं आणि क्रिकेट वरती असं प्रेम दाखवणं हे सातत्याने आपण मुजीबभाई आलेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आणि मुजीबभाई आलेकर एक असं नाव आहे की रोह्यामध्ये कितीही लाखाची तुम्ही स्पर्धा ठेवा, तिथे स्पॉन्सरशिप त्यांची नेहमी होते। सर या रोहा तालुक्यानं खूप चांगलं क्रिकेटमध्ये डेव्हलपिंग केली आहे, जसं मोबाईल अँड्रॉइड मोबाईल जसा अपडेट होतो ना तसं रोहा तालुक्यातलं क्रिकेट हुसेनजी महाडकर यांच्याकडून कॅश प्राइज आले। कुणीही षटकार चौकाराची हॅट्रिक घेतली आणि विकेटची पण, तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळालेत। आणि हसनजी नाटकर यांच्याकडून 1500, हसन नाटकर यांच्याकडून सुद्धा 1500 रुपयाचं कॅश प्राइज, जिथे चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज यावेळी सेलिब्रेशन नाही आहे, थोडासा चेंडू एक टप्पा घेतला, दुसऱ्या टप्प्यावरती केवळ आणि केवळ एकच धाव पाहायला मिळाली। धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती। बिल्कुल काफी धीमा क्रिकेट, ज्यादा पैनापन दिखाना पड़ता है, फाइनल के मुकाबले में एग्रेशन ज्यादा होना पड़ता है, और फाइनल के मुकाबले में जो टीम दिन भर खेलती है उसका जो बॉडी लैंग्वेज होता है और जो पिछले दिन फाइनल में पहुंचने वाली टीम होती है उसका बॉडी लैंग्वेज होता है, उसमें बदलाव रहता है। इस बार बड़ी देर के बाद ये चौका आएगा क्या? नहीं, रन बन रहे हैं धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, लेकिन रन ज्यादा बन नहीं रहे हैं। और जैसे अगर आप 50 के अंदर रोकते हैं तो जीत की जो परसेंटेज है वो गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में रहेगी। गेंदबाजी बहुत ही बढ़िया हो रही है, गेंदबाजी करने वाली टीम दोस्ती ग्रुप द्वारा कमाल की गेंदबाजी। सर एक प्राइज आलेला आपल्याला पाहायला मिळते, सरफराजी बंदरकर यांच्यासाठी 3 षटकार
500 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय सुलतानजी किरकिरे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळते। लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला येत असताना पाहायला मिळते। कारण ही स्पर्धा म्हटली ना की बक्षिसांची खैरात आणि बक्षिसांचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय। खैरात आहे, वर्षाव सुद्धा आहे, परंतु षटकार चौकारांचा वर्षाव कुठेतरी बघायला मिळत नाहीये। एका बॅट्समनला षटकारा चौकारासाठी 2,500-3 हजार रुपयाचं कॅश प्राइज। तचूबाई एक गोष्ट तुम्ही ऑन माईक सांगा की तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळत होता आणि अशा संध्या आल्या असत्या तर संध्या होतेच नाही, कारण का 6 ओव्हर 5 ओव्हर मध्ये 36 आणि मी स्वतः विनस ची मॅच बघायला जात होतो। मुजीबाई कॅप्टन होते त्याचे, मी 36 आणि लास्ट 42 रन बघितले मला आठवते, आणि त्यांची मॅच बघण्यासाठी मी स्वतः सायकलवर जात होतो। बघा सायकलवरचा प्रवास आज मोठ्या स्टेज वरती आपल्याला पाहायला मिळालाय आणि असं आम्हाला स्कोरिंग कडनं कळतंय की या इनिंग मध्ये सध्याच्या घडीला 12 बॉल हे डॉट स्वरूपाचे। चला थोडस स्पीडअप घ्या। 12 बॉल हे डॉट स्वरूपाचे आलेत आणि फायनलची लढत आहे। कुठेतरी अतिरिक्त दबाव पाहायला मिळतोय। सर बॅट्समन रिप्लेस करताय का फिल्डर? चला प्रत्यक्षात काय घडलंय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्याचा निर्णय घ्या आणि त्वरित आपण क्रिकेट चालू करूया। आयोजक तिथे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे अजित सर आणि बिलाल सर आपल्याला काहीतरी चर्चा करत असताना पाहायला मिळत आहेत। क्रिकेट चला क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्हालाच काळोख होईल, वेळ महत्वाची आहे कारण सूर्यास्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। वेळ कुणासाठी थांबत नाहीये तजुबाई सर। चला थोडस फास्ट घ्या, हवा देखील सुटलेली पाहायला मिळते। कशा पद्धतीनं क्रिकेट रंगेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल। मी कालही म्हटलं होतं की जो गुलाल तो कुणाच्या अंगावरती जाईल चॅम्पियनचा, कारण या स्पर्धेची चर्चा यासाठी होईल की 365 दिवस आपण ती चर्चा निश्चितपणे करू की जो संघ चॅम्पियन ठरेल ना आणि त्याला समोर दिसणारी जी बाईक आहे ना त्या गोष्टीची जास्तीची चर्चा होईल। माझ्या करिअरमध्ये या समालोचनाच्या करिअरमध्ये 5 वर्ष केलं, परंतु ग्रामीण विभागांमध्ये कधी बाईक आलेली नव्हती आणि तो प्रयत्न सातत्यानं एवढ्या कमी प्राइस मध्ये जी बाईक आपल्याला संघ मालकासाठी पाहायला मिळते म्हणजे क्रिकेट कुठपर्यंत पोहोचलंय। जिथे आपण या स्पर्धेमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आपण पाहतोय। चलिए थोड़ी और कोशिश करें, स्कोर आगे बढ़ता हुआ मात्र 19 रनों पर। इस ओवर की 2 गेंदों का खेल हो चुका है। मोस्ट रन शाहरुख के 4 इनिंग में 71 रन, फैजान दर्जी इसके 4 इनिंग में 71 रन, सलमान के 3 इनिंग में 68 रन और अहाद के 3 इनिंग में 62 रन। बड़ी देर के बाद यह आता हुआ संजीवनी सिक्सर डीजे। इम्तियाज भाई नाडकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय, 500 रुपयाचा पारितोषिक आलाय सरफराज बंदरकर यांना 3 षटकारांसाठी, आणि सौद येलुंकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय सरफराज बंदरकरसाठी 3 छक्क्यांना। बघूया किती मारतायत। काही एक प्लेयरला 3 छक्क्यांसाठी 4 ते 5,000 इथे पारितोषिक लागलेला आहे। और यही तो खासियत होती है रोहा अष्टमी मोहल्ला प्रीमियर लीग की, दिल खोलकर खिलाड़ियों की हौसला अफजाई की जाती है, खिलाड़ियों को और अच्छा क्रिकेट खेले इसके लिए उनको तसल्ली दी जाती है, उनके पीछे खड़ा रहा जाता है और यही क्रिकेट होता है। 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19+6 कुल मिलाकर 25 रन आते हुए 25 ऑन बोर्ड 25 और 25 ये तारीख भारतीय क्रिकेट के लिए काफी रोचक रही है। 25 जून 1932 में भारतीय क्रिकेट का श्री गणेशा हुआ। कर्नल CK नायडू इनके नेतृत्व में मद्रास में पहला टेस्ट मुकाबला खेला गया।
तारीख थी 25, उसके बाद 25 जून 1983 में भारत पहली बार विश्व विजेता बना, लेकिन बड़ी देर कुल मिलाकर रनों की संख्या आगे बढ़ती हुई 29 रन 24 गेंदों पर 24 रनों पर खेल रहे हैं अदनान, अभी भी स्ट्राइकर एंड पर है, 2 गेंदों पर उन्होंने 10 रन जोड़े हैं। और यही तो चाहिए बल्लेबाजों को कि ज्यादा से ज्यादा विटामिन आर आना जरूरी है, जरूरी है, जरूरी है, जरूरी है, रन आना जरूरी। 35 रन स्कोर बोर्ड पर इस ओवर की 5 गेंदें हो चुकी हैं, 1 गेंद शेष। कमाल 3 गेंदों में 16 रन आए हैं। इस बार एक और बड़ा शॉट, कमाल, देर सवेर काम बन चुका है, 2 चौके 2 छक्के लगे हैं। इनसे कि आप कृपया अतिथि मंच पर आए। उस्मान भाई कागदी के चेहरे पर मुस्कान 70 mm की, खूबसूरत चेहरा उनका शशि कपूर से मेल खाता हुआ। कहीं ना कहीं अब रनों की संख्या आगे बढ़ती हुई, रनों की संख्या बड़ी देर के बाद 39 हो चुकी है। 39 रन, आखिरी ओवर का खेल शेष। शीत सर कहां तक आकेंगे? बघा ना, शेवटचं षटक चालू आहे, समोर दिसणाऱ्या ट्रॉफीच पाहतोय की त्या ट्रॉफीच आपण एखाद्या शॉप मध्ये जाऊन निश्चितपणे घेऊ शकतो, कारण म्हटलं जातं ना की ट्रॉफी सोन्याची नसते, परंतु जी मेहनत असते ना ती सोन्यासारखी असते। कारण मेहनतीच्या जोरावरती तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं आणि क्रिकेट खेळत असताना ज्या ट्रॉफीज आपण जिंकतो ना, आणि त्यावेळेस इम्रान सर आपण पाहिलं ना की तजुबाई गावामध्ये आणतो आणि त्यावेळेस ती ट्रॉफी आपल्या खांद्यावरती डोक्यावरती घेतो आणि सारे जण एकत्र असतात। थोडंसं स्पीडअप घ्या आणि तो जल्लोष तो फार वेगळा असतो, ती मजा आणि ते आयुष्य जगणं कुणाच्याही वाटेला येत नाही आहे। और देखिए आयोजनकर्ताओं का पूरा इस्तेमाल, आयोजनकर्ताओं में से जावेद भाई काफी चर्चा में रहेंगे, उनका वो काला चश्मा काफी चर्चा में रहा है। बाजीगर फिल्म का शाहरुख खान का वो ट्रांसपेरेंट चश्मा है क्या, इसके ऊपर लोगों की चर्चा है, आजकल डिबेट चल रहा है। लेकिन 39 रन बने हैं, आखिरी 6 गेंदों में कितने रन बनते हैं? 11 बनते तो 50 बनेंगे, और 50 एक फाइटिंग टोटल रहेगा। 50 रन बनाने होंगे, 40 रन बने हैं, 5 गेंदों का खेल शेष है, उड़ान भरनी होगी। परों को खोल, थोड़ा आवाज दे माइकला। परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठकर कहां आसमान देखता है। बल्ला घुमा, छक्के चौके तो लगा, अच्छे शॉट पर बड़े बड़े गेंदबाज भी सलाम ठोकता है। क्या ये सलामी देंगे? 4 गेंदों में कुल मिलाकर पिछले ओवर में देखिए कि 20 रन जुटाए इस खिलाड़ी ने। स्लोवर 1 फंसाया है नरेश जी। 40 रन हुए, 4 गेंदों का खेल शेष। 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, धावफलकावरती धावा 40 या आकड्यावरती पाहायला मिळतात। सध्याचं दृश्य पाहिलं ना तर हवा सुद्धा उलट्या बाजूने चालले, त्यामुळे या धावा डिफेन्स करणं सुद्धा थोडंसं अवघड आहे। परंतु ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळताना तुमचा माइंडसेट कसा आहे हे देखील जाणलं जातं की हवा कुठल्या दिशेने आहे, समोरचा खेळाडू काय करतोय, त्याला गोलंदाजी त्याच्या समोर फलंदाजी कशी करायची, हा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे। पुढचा बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पंचाने त्या चेंडूला दंडित केलं गेलं। धावसंख्या 1 ने वाढली, धावफलक हे 41 या आकड्यावरती। बघा ना, तसं पाहिलं ना, रोहा अष्टमी मोहल्ला प्रीमियर लीग ही एक स्पर्धा राहिलेली नाही आहे आणि या स्पर्धेची एक कथा लिहिली जाणार या मोहल्ल्यामध्ये। पूरे एक हफ्ते तक ये चर्चाएं रहेंगी, सुर्खियों में रहेंगे ये खिलाड़ी पूरे हफ्ते भर में। इस बार बहुत ही बढ़िया हेलीकॉप्टर शॉट और कमाल का शॉट, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का।
यांच्या माध्यमातून ती बॅट बनवली गेलेली पाहायला मिळते. परंतु अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की रात्री 12 वाजेपर्यंत ती बॅट पालीमधून आणली आणि त्यानंतर ती बॅट रोयामध्ये पोहोचली आणि आता सध्याच्या घडीला त्याच बॅटीने तो काय फटके खेळतोय. कमाल का बल्ला चल रहा है. एक 7 दिनों तक इन खिलाड़ियों की चर्चा रहेंगी, सुर्खियों में रहेंगे. जब निवाला आज के शाम का जाएगा तब किस बल्लेबाज ने अच्छी बल्लेबाजी की, किस गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की, किस फील्डर ने अच्छा फील्ड प्लेसमेंट दिखाया और किस कप्तान ने महेंद्र सिंह धोनी की तरह कप्तानी की, किस विराट कोहली की तरह कप्तानी किसने की, एग्रेशन किसमें था और जो टेम्परामेंट है, ये लड़ाई टेम्परामेंट की है. फाइनल क्या जज्बा होता है जो टेम्परामेंट की लड़ाई होती है. क्या एक बड़ा शॉट आएगा, फिर से हाफ ट्रैकर बॉल पुल करने का प्रयास, सरफराज बंदरकर स्ट्राइक छोड़ेंगे मुझे लग रहा है. और कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. और अदनान कितने रनों पर खेल रहे हैं? 42 रनों पर अदनान खेलते हुए अपनी निजी और कुल मिलाकर रनों की संख्या 49 और इसी के साथ 2 गेंदों का खेल अभी भी शेष. 50 रन पूरे करते तो 500 रुपए का कैश प्राइज. टाइगर अभी जिंदा आहे तज्जूभाई डब्बीर इनकी ओर से. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल. 5वा चेंडू थोडासा भरकटताना पाहायला मिळाला. एक्स्ट्राची धाव, स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक यावेळेस धावफलक 50 धावा झालेल्या पाहायला मिळतात आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील जमा झालेलं पाहायला मिळतंय. तज्जूभाई डबीर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. पुढचा बॉल अदनान कशा पद्धतीनं थोडासा बॅट वरती लेट आला. एक धाव तर घेतली गेली. रुकना पड़ेगा सरफराज जी को. होता है ऐसा विकेट सैक्रिफाइस होता है, लेकिन असद भाई नाडकर इनकी ओर से 1500 रुपए लगे हैं. सीनियर प्लेयर है, उनको पता है कि अब जो बल्लेबाज काफी फॉर्म में है, लय में है. कल पिछले मैच में भी उन्होंने कल मर्द मैच जीता था. बड़े मंच का ये नया खिलाड़ी है, लंबी रेस का घोड़ा है, इसको ही ज्यादा मौका मिलता है तो मैच जीत सकते हैं. और जिस तरह से पुलिस भर्ती के लिए जो सभी जो बच्चे आज ट्रेनिंग ले रहे हैं, उसी की तरह सरफराज बंदरकर साहब ने भी कई लोगों को ट्रेनिंग दी है. इस खिलाड़ी को भी उन्हीं ने बनाया है. आखिरी गेंद का खेल शेष और आखिरी गेंद के खेल के बाद रनों की संख्या जाकर पहुंचे है 51 रन. आखिरी गेंद का खेल शेष और ये आई थिंक 47 पर खेलते हो. कितने पर खेल रहे? 43. 49 रन पूरे. 49. ती 49 धावा आल्या तरी तज्जूभाई डबीर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज अदनानसाठी आलेलं पाहायला मिळतंय. तज्जूभाई म्हटलं जातं की जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान. कारण असंच आपल्याला कळतं की तज्जूभाई डबीर यांच्या तालमीत झालेले सर्व खेळाडू, कारण कुस्तीमध्ये या गोष्टी साऱ्या आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती आपण चांगला खेळ नेहमी थोडासा स्पीडअप काळोख होतोय. किंबहुना यावेळेस आपण पाहिलं ना तर वेळेचं महत्व ठेवणं खूप गरजेचं राहील. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 57 याने 57 धावा आणि आपण 58 टू विन. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 58 धावेची गरज. या धावा चेस होतील का, या धावा रोखल्या जातील का, याचसाठी ही क्रिकेटच्या दुनियेतील आगळी वेगळी लढाई आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. उसेप्पा चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हायचं आहे. टीम मीटिंग मध्ये चर्चा केली जातीये, कारण सिनियर खेळाडू असले ना की त्यांचा अनुभव खूप महत्वाचा असतो. अदनान कागदे आपल्याला खूप चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून शेवटच्या मॅच मध्ये तब्बल 49 धावा आल्या, कारण धावा येणं खूप गरजेचं होतं आणि त्या धावेसाठी चालू असलेली धाव आपल्याला अदनानची पाहायला मिळाली. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडेल, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील.
परंतु मेरा मानना यही है कि अगर ऐसे ही आप देरी करेंगे तो जो आखिरी के 9 बॉल रहते 9 बॉल 8-9 बॉल ये दिक्कतें खड़ी करेंगी। ये मेरा मानना है, पर्सनल मानना है मेरा मानना। जब आप दूसरे सत्र में खेलते तो आपकी यही कोशिश होनी की चाहिए कि ज्यादा से ज्यादा गेंदें आपको साफ दिखे, और उसके लिए आपकी टीम मीटिंग कम होनी चाहिए। आपको जैसे मैदान में बल्लेबाज उतरने चाहिए, आने वाले बल्लेबाजों के पास ये समय होना चाहिए कि पहले 2 ओवर में 30 रन बनाते हैं तो 58 रन बनेंगे, नहीं तो ये बड़ी मुश्किल होगी भाई। तब आपका ऊँट कितना भी बड़ा हो वो पहाड़ के नीचे आने के बाद छोटा ही लगता है। सर कल भी हमने देखा 6 बॉल में 6 रन जरूरत थी, रात हो गई थी, और उस दिन पता चला, कल पता चला की जो वेळेचं महत्व आहे ते काल देखील कळलं आणि आज देखील कळणं खूप गरजेचं राहील। नाईक सर म्हटले की 8 बॉल हे तुमचे खूप महत्वाचे असतील, ते महत्वपूर्ण यासाठी देखील असतात की संध्याकाळ होते आणि संध्याकाळच्या सुमारास कुठेतरी बॉल आपल्याला चांगला दिसत नाहीये, त्याच्यामुळे वेळेचं महत्व। जिथे पहिलं षटक सलीम सिद्दीकी मैदानाच्या आतमध्ये आणखी एक सुपरस्टार, कारण स्ट्राईक साठी आपण अहदला पाहतो, नॉन स्ट्राईक एंड साठी मुईबला पाहतो, हे महत्वाचे खेळ। वहीब, यस वहीब नॉन स्ट्राईक एंड साठी, अहद स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय। एस्टनच्या पाठीमागे इम्रानजी डबीर सर आपल्याला पाहायला मिळतात, एक लेजेंडरी खेळाडू म्हणून सातत्याने ते नेहमी सलामी वीराची जोडी म्हणून खेळ करत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळालेत। चला लेट्स प्ले, सामन्याला होते सुरुवात, जिथे पहिलाच बॉल टाकला जाईल सलीम सिद्दीकी। चला थोडस स्पीड अप, ये बात सन्मान दिला या चेंडूला, एक धाव तर घेतली गेली आहे। तिथे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या इस मुकाबले का आंखों देखा हाल देख रहे उन सभी का, मैं नीलेश नाइक, मेरे साथ तजुभाई डब्बीर, आदरणीय नरेश जी शिद और हमारे विराट कोहली के फैन खालिद भाई सैयद, इन सभी की ओर से कॉम बॉक्स की ओर से हार्दिक हार्दिक स्वागत है। अब 58 का पीछा कर रही है, पहली गेंद पर 2 रन आए हैं। इस बार बैकफुट पर जाकर ओवर्स टू मिड ऑफ खेला है, मिड ऑफ के फील्डर जो डीप में है लॉन्ग ऑफ पर उन्होंने गेंद को रोका है, एक ही रन हुआ है। और जब आप शाम के समय में खेलते हैं, जब खिलाड़ियां दूधिया रोशनी में आपको खेलना पड़ता है। दूधिया रोशनी कब होती है? जब आसमान नीला होता है, थोड़ा सा सफेद होता है, उसके पीछे जो हमारी मिट्टी होती है वो कहीं ना कहीं ब्राउनिश कलर की होती है, और जो बीच का अंतर है, हमारे गुरु हमारे सिद्दीक भाभी जी भिवंडी में हमेशा कहते हैं कि नीलेश ये जो दूधिया रोशनी होती है उसमें मैच करना काफी मुश्किल रहता है बल्लेबाजों और गेंदबाजों को। और बल्लेबाजी के लिए स्ट्राइकर एंड पर वहीब, जिन्होंने पिछले मैच में मैच जीता था, वहीब के सामने वक्त है कि आपको ज्यादा से ज्यादा कम वक्त में मैच को पूरा करना है, 5 ओवर पूरे करने, नहीं तो यह कठिनाई हो सकती है आपको। इस बार हल्के हाथों से ढकेल दिया है, पुश करो खुश रहो, गुड नाइट की याद ताजा होती हुई। इरादे जिसके पक्के होते हैं वही तो शीशे के महल बनाते हैं, क्योंकि उनको पता है किसी ने पत्थर मारा तो उसको डंडे से पीट सकते हैं, वो इरादा आपको होना चाहिए। इमरान डबीर जो कि पीछे विकेट कीपर है, हाँ इमरान डबीर को मैं पहचानता हूँ, कमाल के खिलाड़ी, लेजेंडरी खिलाड़ी है। अगर उन्होंने विकेटों के पीछे कैच लेते हैं 3 तो कुल मिलाकर कैश प्राइज तजुभाई डबीर इनकी ओर से 500 रुपए का विकेट कीपर के लिए, यह पहला इनाम है किसी बतौर विकेट कीपर के लिए। पुढचा बॉल वाडव्या बॅटनं खेळलाय, फाईन लेग रिजन मध्ये बिहाइंड द विकेट चेंडू, दन 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 वुर्र, चौकार। जिथे 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, धावसंख्या ही 8 या आकड्यावरती पाहायला मिळते। विराटची खूप चांगली भूमिका नाईक सर यासाठी राहिली आहे की समालोचकाचा कणा म्हणून सातत्याने स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला 2 दिवस महत्वपूर्ण कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय। अचूक लेखनाची जिम्मेदारी, फास्ट थोडंसं फास्ट, चला 8 या आकड्यावरती धावसंख्या आलेली पाहायला मिळते। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू गेलाय, सरफराजी बंदरकर तिथे पाहायला मिळतात। त्यानंतरच्या 2 धावा, एकंदरीत धावसंख्या डबल डिजिट मध्ये, डबल आकड्यावरती 10 या आकड्यावरती 10 अशी धावसंख्या। पहिलं षटक चालू आहे, सलीम सिद्दीकी पहिलं षटक टाकतोय, अजून सुद्धा षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे। या बॉलवरती काय घडेल, कशा पद्धतीनं, एलिव्हेशन नाही आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय का, तसंच घडताना पाहायला मिळतं। एक टप्पा, दुसरा टप्पा देखील पडलाय,
तत्वर मात्र 2 धावा निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढल्या. धावफलक 12 या आकड्यावरती. 12 ऑफ दी ओव्हर या षटकामध्ये 12 धावा आल्यात. नाईक सर, बऱ्याच क्रिकेटमध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. ज्यावेळेस तुम्ही समालोचन किंबहुना क्रिकेट स्टार्ट केलं असेल तेव्हा मात्र आपण शेतामध्ये क्रिकेट खेळायचो आणि त्यानंतर आपण पाहिलं ना, पहले के क्रिकेट और इस क्रिकेट में बहुत ही अंतर है. कल का क्रिकेट थोड़ा स्लो था और आज का क्रिकेट काफी फास्ट हुआ है और इस क्रिकेट में टेक्निकल चीजें ज्यादा आई हैं. अगर इन 4 ओवर में तज्जु भाई एक आध ओवर अच्छा निकल जाता है तो प्रेशर क्रिएट होगा. और जब आप पीछा करते हैं, जब आप किसी भी लक्ष्य के सामने रखते हैं तो जो माइंडसेट होता है आपका वो निर्धारित करता है कि किस ओवर में कितने रन आएंगे. पहले ओवर में 12 रन की औसत है, 12 रन जरूर आए हैं, लेकिन अगर ये पावर प्ले का दूसरा ओवर अगर अच्छा डालते हैं तो कहीं ना कहीं हमीद सैयद तो कहीं ना कल का हीरो तो कहीं ना कहीं गेंदबाजों के पक्ष में जाएगी मैच. लेकिन अगर बल्लेबाज अच्छी तकनीकी तौर से खेले, 1-2 विकेट ना गंवाए तो मैच में और मजा आएगा. वही का विकेट अगर इन्होंने निकाला गेंदबाज ने तो खालिद सैयद इनकी ओर से कैश प्राइस 200 रुपए का. थोड़ा माइक को बेस दीजिए, बेस और थोड़ा वॉइस थोड़ा सा और. हाँ, ओके. ये निर्धारित करेंगे. 12 रन प्रति ओवर बने हैं. 4 ओवर का खेल शेष. 4 ओवर का खेल शेष. 4 ओवर में कम से कम रन देने की कोशिश करेंगे, लेकिन बल्लेबाज कहीं ना कहीं और दोस्ती ग्रुप अगर ये मुकाबला जीती तो असद भाई नाड़कर इनकी ओर से कैश प्राइस 1000 रुपए और असद भाई नाड़कर इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 1500, लगातार 3 छक्कों के लिए 1500 और 3 चौकों के लिए 1500. हमीद सय्यद शेवटच्या मॅचचा हिरो ठरला होता. असं आपण म्हणावं की जी विजयाची पालखी खांद्यावरती त्यानं घेतली शेवटच्या षटकामध्ये आणि तो काय स्पेल त्याचा शेवटच्या षटकामध्ये राहिला होता. तजुभाई, मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा कमेटी का. ये जो फीलिंग चल रही है ना, फीलिंग आप देखिए, ये 1-1.5 लाख का मैच चलता है, जो प्रेशर रहता है सेम प्रेशर दिख रहा है. आपको फील हो रहा है नीलेश सर? बिल्कुल यही फील हो रहा है कि दोनों ही तरफ आग लगी है. ये किताबी जंग है, ये मेगा फाइनल का मुकाबला है. किताब होना बहुत ही जरूरी है. पीपल डोंट रिमेंबर नंबर 2, ऑलवेज रिमेंबर नंबर 2. चांद पे कौन पहला गया है ये लोग याद रखते हैं, दूसरा कौन गया ये राज्य नहीं. मोहल्ले में ये बात चर्चा रहेगी कि ट्रॉफी किसने उठाई है. तज्जू भाई, खरोखर एवढा चांगला आयोजन केलंय ना, मी कमिटीचा आहे ना धन्यवाद मानतो. काय आम्हाला पण असा बघायला भेटतंय. आम्हाला स्वतःला असं वाटतं काय आम्ही जे केलं ना याच्या पुढे अजून काहीतरी करू त्यांच्यासाठी आणि त्यांनी तिसरा पर्व पण असा चांगला करावा. बिल्कुल. अजीज महाड़कर, रहीम दापोलकर, जावेद महाड़कर, वसीम ताज, उस्मान कागदी, बिलाल मूसा, शोएब फंसे, सऊद एरुणकर, फरहान पानसरे, अदनान कागदी और निहाद शेट्टे, इन सभी आयोजनकर्ताओं की मेहनत और उनको साथ देते हुए तज्जू भाई डब्बीर और उनकी पूरी टीम हर सिक्सर के लिए 500 रुपए का आया है प्राइस. नवीद भाई डांगे इनकी ओर से कहां तक आकेंगे. रन संख्या अब स्कोरबोर्ड पर 12 रन. मूसा भाई हमारे बहुत मजे ले रहे हैं, लेकिन उनके पीछे बिल्कुल पीछे जावेद भाई बहुत ही टेंशन में दिख रहे. शायद एक टीम उनकी है आगे वाले की, एक टीम पीछे वाले की, और उन दोनों का मजा कौन ले रहा है मालूम है? हमारे अज्जू भाई. और अज्जू भाई है तो मुमकिन है, अज्जू भाई है तो सब कुछ है. जैसा मेला सजाते वैसा यहाँ पे भी क्रिकेट का मेला सजाया है उन्होंने. डॉट बॉल का परसेंटेज खेलना बहुत ही प्रेशराइज रहेगा. 4 गेंदों में कोई रन नहीं आया है. रन सूखते हुए रेगिस्तान में किस तरह से जब पानी न होने की वजह से इंसान बेचैनी महसूस करता है, वैसे ही रन न होने की वजह से बल्लेबाज भी बेचैनी महसूस करते हुए 5 गेंदों में 1 ही रन दिया है. विकेट आपको मिले ना मिले, लेकिन विकेट किसका निकाला है उन्होंने, वो भी एक सेट बैटर वहीब का जिन्होंने मैन ऑफ द मैच जीता था. अज्जू भाई, बिल्कुल अज्जू भाई, यानी कि वेलकम टू के अज्जू भाई.
हाँ, हुरुस में भी मेला सजा है। यहाँ पे क्रिकेट का मेला, आखिरी गेंद का खेल 6 ओवर का और 13 रन स्कोर बोर्ड पर। नरेश, मेला तो सजा है, लेकिन ये भी बात अलग है कि हुरूज में 18 सालों से तजुर्बा वहाँ दिखा नहीं है। उसका रीजन है दीन इस्लाम। और अगली गेंद लेके हामिद सैयद। और कमाल का कैच, 50 साल के खिलाड़ी ने कमाल का कैच पकड़ा है। आपण मैदानाच्या आतमध्ये त्याचा अनुभवतो सर. मैदानाच्या आतमध्ये थोडस स्पीडअप घ्या, थोडस फास्ट खेळायचं आहे. जिथे पुनच एकदा कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळतंय सलीम साठी. सऊदी अरेबिया से मैच का मजा ले रहे हैं आदरणीय बेस्ट फ्रेंड हमारे शकीर भाई महाड़कर और उर्फ मामा। विराट कोहली की कॉपी है, बिल्कुल सऊदी में है तो एसी में रहते होंगे। बिल्कुल गोरा चिट्टा बदन उनका, कहां से भी देखो। चला नवीन गोलंदाज अदनान आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा धनी आलाय मैदानाच्या आतमध्ये, कारण धन्यावरती खूप जबाबदारी असते, म्हणजे तो घरचा असो किंबहुना या क्रिकेटच्या मैदानावरचा. पुढचा बॉल उझप्पा दाखवे. यावेळेस मोठा हल्ला केला, एलिव्हेशन आहे का, काय घडेल, विकेटचं पतन. यावेळेस फलंदाज होतोय बाद, क्या बात है. वयच्या गोट्यात धुमाकूळ माचलाय, म्हणजे छोटे मोठे लहान सर्व सर्व उड्या मारतायत. हाच आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी नेहमी आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि त्यातल्या त्यात ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना की जल्लोष हा नेहमीच असतो. आता सध्याच्या घडीला पाहिलं तर मुजीबबाई या संघाच्या पॅव्हेलियन मध्ये खूप सारा जल्लोष पाहायला मिळतोय, परंतु 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावा, 45 या धावा सुद्धा चेस होऊ शकतायत. जल्लोष करणं हे आमच्या रक्तात आहे, कारण क्रिकेटनं खूप सारं मित्रप्रेम दिला, मैत्रीचं नातं जपत असताना खूप साऱ्या स्पर्धा आपण खेळलो आणि आयोजकांची मेहनत या साऱ्या गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये अनुभवताना आपण पाहिल्यात. कारण एखादी स्पर्धा अंमलात आणवायची त्याला आयोजक खूप महत्वाचे, एक ते केंद्रबिंदू असतात, त्यांची महत्वाची भूमिका. पुढचा बॉल अदनान गोलंदाजीच्या मोर्चावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शकीबला आपण पाहतोय. शाकिब मैदानाच्या आतमध्ये आलाय, कशा पद्धतीनं तो फलंदाजी करतोय. संघ अडचणीत आहे, या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडावंच लागेल. कशा पद्धतीनं. पुढचा बॉल अदनान शकीबसाठी. हल्ला तर केला आणि दशा तीच पाहायला मिळत नाहीये, यावेळेस वेगळी दशा. चेंडू सीमा रेषा बाहेर येतोय, हा षटकार. धावसंख्या नहीं नहीं हुज़ैफे लेके था। ओके 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 ओहो, क्लीन बॉल, विकेट विजय।
वरती जाताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय जिथे थोडासा आता अविनाश तिथेच सुद्धा एक सॉन्ग चांगलं गीत आता सध्याच्या घडीला मॅडी 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 मंगेश थँक्यू डीजे. चला चला स्पीड अप, थोडीशी घाई करा. मैदानाच्या आतमध्ये नजर टाकली तर तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावफलक 19 धावा येणारे 15 बॉल 39 आणि 39 धावेची गरज. 15 चेंडू. अदनान कागदी पुढचा बॉल टाकण्यासाठी स्ट्राईक एंड वरती अलीला आपण पाहतोय. अली आलाय. यावेळेस एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 20 या आकड्यावरती 20 अशी धावसंख्या. येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावेची गरज. काहीतरी वेगळं आणि काहीतरी वेगळं करण्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल. जिथे कुठेतरी सलगच्या विकेट आणि त्यानंतर आलेला संघ बॅकफुट वरती शेवटचा अंतिम सामना आणि त्या सामन्याचा प्रेशर रिलीज करायची ताकद ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. तो प्रयत्न सातत्याने केला जातोय परंतु यश मिळत नाहीये. यावेळेस अकोटा पॅचचा बॉल त्यावरती केलाय. प्रहार एलिव्हेशन नाहीये. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. यानंतर जो संघ चॅम्पियन होईल ना त्याच्यानंतर ऑर्गनाइज आणि चॅम्पियन संघ याच्यामध्ये 2 षटकाची मॅच होईल आणि त्याच्यानंतर प्राइज सेरेमनी. कारण आयोजकांना तेवढी मेहनत करून कुठेतरी खेळायची संधी मिळावी त्यासाठी त्यानंतर 2 षटकाची मॅच आपण पाहतोय. जिथे असद जी नाडकर यांच्या माध्यमातून दोस्ती ग्रुप साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळतंय. हॅट्रिक साठी असद नाडकर यांच्याकडून दोस्ती ग्रुप या संघासाठी ना यस 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळतंय. यावेळेस एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 22 यानं 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावेची गरज. आज 36चा आकडा कुणाच्या बाजूने जाईल. सध्याच्या घडीला या दोन्ही संघांमध्ये केवळ 10 मिनिटाचा अवधी 36चा आकडा आहे. परंतु त्यानंतर मैत्रीचं नातं, भावकीचं नातं आणि या क्रिकेटच्या प्रेमासाठी जपलेलं नातं या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. स्कोर 22 धावा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावेची गरज. 12 चेंडू मध्ये काय घडेल, इतिहास रचला जाईल का हे देखील पाहावं लागेल. कारण क्रिकेटच्या मैदानावरती बरेचसे इतिहास आपण घडताना नेहमी पाहिले आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण अलीला पाहतोय. त्या साथीला अफताबला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती हमीद जो कालचा सुपरस्टार. कारण कालच्या दिवसामध्ये त्यानं केलेली गोलंदाजी आणि रात्रभर झालेली चर्चा. कारण क्रिकेटमध्ये ना थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं फास्ट. कारण याच्यानंतर 2 षटक आयोजकांना खेळायचे आहेत. आणि यावेळेस काय घडेल डॉट स्वरूपाचा चेंडू. 11 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावेची गरज. फास्ट थोडस फास्ट की. आता मात्र आपण केवळ विकेट वरती फोकस करूया. पुढचा बॉल 11 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावेची गरज. यावेळी सुद्धा मोठा प्रयत्न होता. सफल ठरला. पंचाने त्या चेंडूला दंडित केलं. स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 23 या आकड्यावरती. म्हणजेच येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. जल्लोष कुणाच्या वाट्याला जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण सध्याच्या घडीला तसं पाहिलं तर मुजीब बॉयज या संघाकडं हा जल्लोष पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पॉपिंग क्रीजचा वापर. यानंतर देखील डॉट स्वरूपाचा चेंडू. कारण क्रिकेट म्हटलं ना की
शेवटच्या पानावरती सुद्धा खेळ बदलू शकतो, त्याचं नाव क्रिकेट. क्या बात आहे. यानंतर बोलूया आपण. निश्चित निश्चित नक्की नक्की. पुढचा बॉल कोतून काढलाय चेंडू. मिड विकेटचं रिजन निवडलंय. क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतरची एक धाव. हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित करण्यात आली. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 25, 25. एकदा जोरदार आवाज होऊ द्या. चांगल्या बोले. यब्बा, तिकडे तिकडे समोर. चांगल्या बोले. क्या बात आहे. सुपर स्पर्धा, सुपर डुपर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस हल्ला केलाय. एलिव्हेशन आहे की नाही. झेल, सुंदर झेल. फलंदाज बाद. चला नेक्स्ट बॅट्समन. नेक्स्ट बॅट्समन. शेख. चला फास्ट. धावत या, पळत या आणि क्रिकेट खेळा, कारण वेळ महत्वाचा आहे. याच्यानंतर देखील एक मॅच आहे. चला स्पीड अप, स्पीड अप, स्पीड अप. एजाज भाई स्ट्रेचिंग करत असताना पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना खेळायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. काय घडेल. धगधग सगळ्यांच्या मनात. ओ, यावेळेस सुद्धा डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. चला पुढचा चेंडू टाका. पुढचा बॉल टाका. घाई करावी लागेल. शेवटचा अंतिम बॉल. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावा. कुठेतरी हे समीकरण बदलताना पाहायला मिळेल का. पुढचा बॉल. शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. हो, यावेळेस काय घडतंय. हलकासा स्टेअर केला. बॅट वरती बॉल आला होता तितका चांगल्या पद्धतीने त्यानं स्टेअर केला. एक धाव आली. धावफलकावरती धावा 26 याने 26 धावा. चला नेक्स्ट बॉलर. लगेच पाठवायचा आहे. लगेच पाठवायचा आहे. 5 आणि 6 चेंडू आणि 32 धावेची गरज. 5 षटकार आणि त्यानंतर 2. 5 षटकार वेगळा इतिहास. जिथे कॅश प्राइज आलेला पाहायला मिळतंय. हसदजी नाडकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आले. जे कॅश प्राइज हमीद सईद याच्यासाठी कॅश प्राइज आलंय. ओ, यावेळेस सुद्धा विकेट. चला नेक्स्ट बॅट्समन. चला खेळाडू आतमध्ये. खेळाडू आतमध्ये थोडासा फास्ट खेळाडू. तिथे चला थोडस फास्ट खेळा. वेळ इथे म्हटलं जातं ना की वेळ मात्र सेकंदाने बदलते. दिवस जरी 24 तासानं बदलला ना, वेळ मात्र एका सेकंदानं बदलते. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. हे क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे. पुढचा बॉल. बघा जो खेळाडू आपण पाहतोय सुदेम, आणि त्याने चौकार षटकार जरी लावला तर शोएबजी फनसे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे शोएब सर. बात. ओतून काढलाय चेंडू. चला हे काय घडतंय. 2 चेंडू संपले का. 2 चेंडू संपले. अजून 4 चेंडू. चॅम्पियन कुणाच्या बाजूने तो जल्लोष पाहायला मिळेल. सगळे जण तर हात मिळवताना पाहायला मिळत आहेत, कारण हँडशेक करणं सुद्धा महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल. इम्पॉर्टंट गोष्टी सांगणं हे देखील महत्वाचं. यावेळेस सुद्धा डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू. आता मात्र 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या 2 षटकाची लढत. पुन्हा एकदा खोदलाय चेंडू. अजून सुद्धा 2 चेंडू ना विराट भाई. 2 चेंडू अजून सुद्धा. चला 2 चेंडू टाका. मॅच फक्त औपचारिकता बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये काय घडेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. ओ, क्या बात आहे. यावेळेस मोठा फटका आहे. बॉल आणा. बॉल द्या. शेवटचा बॉल. विजयी संघ मुझे कदाचित
ठरू शकतो. सगळी जणांची तयारी चालू आहे. कॅमेरामध्ये कैद करा. लास्ट शेवटचा बॉल कॅमेरामध्ये कैद केलं जाईल. यावेळेस काय घडतंय या स्पर्धेचा अर्थात रोहा अष्टमी मोहल्ला आवाज स्टंप लावा. अजून एक मॅच आहे तिथेच फिल्डिंग करा. पहिली बॅटिंग आयोजकांची असेल का अजित सर? पहिली बॅटिंग या आयोजकांची. इथे नाणेफेकीचा कौल केला जाणार नाही. आणि जिथे आपण पाहिलं तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नंतर आपण ठरवूया. जिथे प्राइज सेरेमनी होईल त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देतोय. काय बोलत 49 धावेवरती अदनान खेळा. चला बाहेर या थोडस. अमीन तुलवे सुद्धा आता व्यासपीठाकडे दाखल झालेला पाहायला मिळतोय. कारण झोपलेला होता. कारण कालचं टेन्शन होतं. मॅच हारल्यानंतर जे टेन्शन असतं ना ते कुठेतरी. चला मुजीब बॉय फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग 2 षटकाची लढत. बिलाल आणि अजित महाडकर दोन्ही सलामीचे वीराचे खेळाडू आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला या बाहेर या. या बाहेर या. बाहेर या सर्वांनी. जे गेले त्यानं परत या. आता झाला सेलिब्रेशन आणि आपण डायरेक्ट घरी जेवायला जाऊया. आणि जी ट्रॉफी नंतर मिळेल मुलांना तुम्हाला त्यानंतर तो जल्लोष.